जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या निवडणुकीअंतर्गत सरपंच पदासाठीचे आरक्षण मंगळवारी सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले। जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणी सरपंच पद हे अन्य प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने अनेक वर्षापासून इच्छुक असलेल्या गाव पुढाऱ्यांचा हिरमोड झाला। काही इच्छुकांना मात्र या सोडतीनंतर सरपंच पदाची लोटरी लागल्याचे चित्र दिसत आहे। बडगाव तालुक्यातील कोसगाव नागद मार्गावरील शेतातील गोडाऊनमधून 50,000 रुपये किमतीची तूर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली। पारोळा तालुक्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग जळगाव तसेच जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत बहादूरपूर, शिरसोदे, महाडपूर ही सामूहिक पाणी पुरवठा योजना गेल्या 3 वर्षापासून अपूर्ण राहिली। ही योजना आजतागायत अंधाधरित राहिल्याने बहादूरपूर येथे पिण्याची पाण्याची समस्या उभी राहिली। अमळनेर तालुक्यात माजी मंत्री तथा अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल बायदास पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त त्यांच्या निवासस्थानी दिवसभर शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी झाली होती। विविध सामाजिक उपक्रमही राबवले। चाळीसगाव येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलावात 2 दिवसीय जलयोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात शहरातील अनेक जलतरण प्रेमी, योगप्रेमी व आरोग्यप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे पांजळ डाव्या कालव्यावर विशेष दुरुस्ती अंतर्गत वितरिका क्रमांक 3 व 3A या चारीवर अस्थिरीकरण, भराव तसेच जीर्ण झालेल्या बांधकामांची दुरुस्ती करण्यासाठी 3,80,00,000 रुपये मंजूर करण्यात आले आहे। या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला। या कामामुळे पाणी गळती थांबणार असून गिरणा धरणाचे पाणी शेवटच्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणार आहे। बडगाव शहरात मोहरम यंदाही श्रद्धा भक्तीने पार पडला। गेल्या 200 वर्षाची परंपरा जपत यावर्षीही सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला। यावल तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून यावल शहरात अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत। उन्हाळ्यात 4 दिवसांनी मिळणारे पाणी आता पावसाळ्यात 7 ते 8 दिवसांनी मिळत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे। यावल शहराच्या पाणी पुरवठा हतनूर धरणावर अवलंबून आहे। नगरपालिकेने स्वतःच्या पाणी स्रोतांच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याने धरणातील पाणी साठ्यावरच पूर्णपणे अवलंबून राहावे लागत आहे। मे महिन्यापर्यंत पालिकेच्या साठवण तलावात पुरेसे पाणी असल्याने 4 दिवसांनी पाणी मिळत होते। धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे साने गुरुजी सेमी इंग्रजी प्राथमिक विद्या मंदिरात आषाढी एकादशी निमित्त शनिवारी सकाळी गावातून वाजत गाजत बालगोपाळांनी दिंडी काढून कार्यक्रम साजरा करण्यात आला। जळगाव जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंड्या काढण्यात आल्या। यावेळी विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणीसह वारकऱ्यांच्या वेशात आले होते। टाळ मृदुंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी विठुरायांचे नामस्मरण केले। चोपडा तालुक्यात एका निरोगी महिलेच्या किडन्या फेल असल्याचा रिपोर्ट महालॅबच्या माध्यमातून देण्यात आल्याचा महाभयंकर प्रकार नुकताच घडला। या विरोधात भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आवाज उठवत दोषी यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी केली होती। त्यानुसार चुकीचे रिपोर्ट देणारे पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश कोल्हे यांना निलंबित करणार असल्याची माहिती मंगळवारी महालॅबचे जिल्हा समन्वयक धीरज पानपाटील यांनी चोपडा येथे दिली।